नमस्ते। अभी हम यहाँ पर जिला रुग्णा सेंट्रल हॉस्पिटल उल्लासनगर में यहाँ पर अभी हमें हैं। यहाँ पर क्लब फुट जो कि एक बाय बर्थ डिफेक्ट रहता है, जिसमें बच्चे के एक या दोनों पैर अंदर की ओर मुड़े रहते हैं, नीचे की तरफ झुके रहते हैं। तो इस तरह के अगर वे बच्चे आप रहते हैं तो उनका इलाज अभी हमारे सेंट्रल हॉस्पिटल उल्लासनगर में बिल्कुल भी निःशुल्क उपलब्ध है। तो आपके पास ऐसे कोई भी बच्चे अवेलेबल है या फिर आपको आसपास में कहीं पे ऐसे देखने को मिलते हैं तो आप ऐसे बच्चों को यहाँ सेंट्रल हॉस्पिटल उल्लासनगर में ला सकते हैं, जिनका यहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट इलाज होगा। जो क्लब फुट बोलते हैं, जिसको विकृति रहती है कि उनके पैर जो रहते हैं अंदर की ओर मुड़े रहते हैं, नीचे की तरफ झुके रहते हैं, जिनका ट्रीटमेंट यहाँ पर पॉन्सेटिव मेथड के थ्रू 3 स्टेज में किया जाता है। जिसमें पहले उनका कास्टिंग लगता है, 4 से 8 उनके पट्टे लगते हैं। उसके बाद उनको टेनोटॉमी एक छोटा सा सर्जरी रहता है, छोटा सा एक ऑपरेशन टाइप रहता है, जिसमें बच्चों को नी जो पीछे का एड़ी का भाग रहता है वहाँ पर एक छोटा सा कट लगता है, जिसकी वजह से उसका मूवमेंट जो पैर का ऊपर नीचे होता है। और उसके बाद उनको शूज़ एंड बार चूँकि हमारे पास अवेलेबल है वो हम उनको प्रोवाइड कराते हैं। ठीक है, जो उनको कम से कम 4 से 5 साल तक का उनको ट्रीटमेंट रहता है, तब तक उनको पहनाना पड़ता है। तो इस तरह से बच्चे का ट्रीटमेंट जो रहता है पूरा 4 से 5 साल तक का रहता है, जिसमें उनको बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट रहता है। यहाँ पर कोई एक भी पैसा यहाँ पर उनको चार्जेबल रहता नहीं है, और पूरा ट्रीटमेंट यहाँ पर सेंट्रल हॉस्पिटल उल्लासनगर में चौकी फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पर उनका हो जाता है। धन्यवाद। हां, नमस्कार, मी चंद्रकांत द्रविड आहे। अनुष्का फाउंडेशन आणि JSWच्या माध्यमातून आम्ही सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे क्लब फूटचा कार्यक्रम इथेच आम्ही क्लिनिक ओपनिंग केली आहे। गेले 7 महिन्यापासून आमचं क्लिनिक इकडे ओपन आहे आणि सर्व मुलांना आम्ही इकडे पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये अवेअरनेस आमचं चालू आहे। आणि हा उपचारासाठी वाडिया हॉस्पिटलला जात होते आधी पूर्वीचे जे पेशंट आणि पॅरेंट, तर त्याच्यापूर्वी आम्ही इकडेच चालू केल्यामुळे आता इकडे पण मोफत उपचार चालू आहे पेशंटचा। आणि हे क्लब फूटचा आजार हे बर्थ डिफेक्ट आहे, जन्मदोष आजार आहे। जन्मताच बाळाचे पाय आतल्या साईडला वळलेले असतात आणि ते पूर्ण बाहेर होण्यासाठी आमच्याकडे पोन्सेटी मेथडने आम्ही त्याचं ट्रीटमेंट करतो। आणि आपल्याकडे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, आपले उल्हासनगर सेंट्रलचे डॉक्टर सचिन शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते ऑपरेट करतात। आणि आम्हाला अनुष्का फाउंडेशन आणि JSW यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट हे प्रोव्हाइड करतो। ते शूज असतात, बार असतात, जसं बाळाची उंची वाढते त्याप्रमाणे आम्ही 0 पासून ते 10 नंबरपर्यंत शूज त्यांना मोफत दिला जातो। आणि हा बार आहे जो तो बाळाचे पाय आतल्या साईडला वळू नये पुन्हा म्हणून ते हा बार लावला जातो। आणि हे 2 शूज असतात, दोन्ही पण शूज त्याला लावले जातात। आणि ह्याच्यामुळे 5 वर्षापर्यंत त्याचा ट्रीटमेंट पूर्ण होतो आणि 5 वर्षानंतर तो शाळेत फिजिकली ओके गेला पाहिजे, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। तरी आम्हाला इकडल्या भागातून चांगला रिस्पॉन्स भेटत आहे, म्हणून आम्ही पुन्हा आणि अशा लोकांना संधीचा फायदा मिळण्यासाठी हे अवेअरनेसचा प्रोग्राम आम्ही प्रत्येक PSCमध्ये ठेवतो आणि प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला ठेवतो। तरी आमच्याकडे चांगला रिस्पॉन्स येत आहे। तरी पण इथल्या लोकांसाठी देखील, जे गरीब मुलं आहेत यांच्यासाठी, गरीब पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी देखील जन्मताच बाळाचे पाय आतल्या साईडला वाकडे असतात आणि जेणेकरून ज्यांची परिस्थिती बिकट आहे अशा पॅरेंट्सला पण आम्ही मोफत त्यांचा उपचार केला जातो। सिच्युएशन बेकार असल्यामुळे, त्यांना आर्थिक स्थिती बेकार असल्यामुळे त्यांना याचं ट्रॅव्हलिंग वगैरे नसतं कोणाकडे, ते पण आम्ही देऊ, पण तो पेशंट इथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या संधीचा फायदा घेतला पाहिजे। पूर्णपणे या आजारामध्ये बरे होऊ शकतात। काही लोकांचा गैरसमज आहे की आमचं हे अपंग आहे म्हणजे असंच राहणार, पण असं नाही आहे। ते आमच्याकडे 95% याचा मोफत उपचार होतो आणि याच्यामध्ये बाळ सक्सेसफुल होतो। तर धन्यवाद। तर आमच्याकडे पूर्णपणे याचं मोफत उपचार केला जातो सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे। थँक्यू। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।